ए बारकी हाण नको तर काढून घेतलोय आम्ही मोकळी चालले करत नाही एक पण हाणू नको अजिबात हो का आता एका दगड हाणला तर रक्त निघलं आमच्या मिंडीत त्या माणसाचा बी एका मिंडीचा पाय मोडलाय ना आमच्याचा बी मोडलाय अजिबात हाणायचं काम करू नको टाक ती दगडी खाली ते बघा बघा दगडीच घालीत होता ना ते काय त्या पंजाबी मिंडीला एक दगड लागला लग दगडाचा बिर माणसाचा बी तो माणूस विचार करीत नव्हता. नमस्कार. तर आजच्याला मीडिया आमच्या बोलाय मधनं मोर आलो निघालोय हळूहळू आता मोर चारीत दाजी मी दाजीबाच्या मीडिया मोर चालल्यात आणि आमच्या माग आहेत आपांच्या पुढे आहेत तिन्ही संगच खंड गावातून बाहेर निघून चालल्यात आता मोर तर मग चालला प्रवास आता वाड्याची बोलाय म्हणतात इकडं हवेली तालुक्यातून आता इकडं मुळा मोठा नदीच्या खोऱ्यामध्ये इथून पुढं परवाच चालू आहे. पर्वत चालू आहे. आता इथून इकडं भीमा नदीचं खोरं आहे आणि इथून पुढं मुळा मोठ्या नदीचं खोरं लागते. चाललंय आता मजल करीत गावाकडे प्रवास. इथून मागचं म्हणजे एकदम पटांगणाने आलो पण आता इथून मोर सगळी बाग आहेत शेती पीक त्याच्यात आमचं मेंढर नेतानी लय दय होणार. पाणी आणाय गेलं तर खायला काय आणलं आपल्याला खायला काय राहिलं लाडू केळ आणि मोराची केळ लाडू पण लय भारी असतात ना. ते आता मला बेळेवाले काय म्हणलं हा तुला लाडू असं काय तर ते म्हणलं आता म्हणजे लाडूला कलर द्यायचा नाही तुम्हाला लाडू असं दिसतं लाडू म्हणजे पांढरा हा कलर मध्ये नको जे वाडा येता जाता बघूची भेल परत वाड्या वाड्याची बोलायची डाळीची दवडीची अशी बेळची गाव येते हा मग काय तिथं बेळचा आस्वाद घ्यायचा पुढचा प्रवास पुढं करायचा. चालायचं वाटणे चालता पण आम्ही बिळे वाट्यात घेऊन खातो मेंढराच्या चालू वाटेला वार बघा का सुट्ट्या वारं चढते एक पावसाचा फटकारा पण येऊन गेला जोरात दमलं ना मामा लय चाललं बोलाय म्हणणं जरा दैनच केली ना गाड्या आणि पुन्हा त्या हातगाड्यांच्या ते बटाटी वांगी ती भाजीपाला त्याच्यामुळे मग दैन होती अशी गावात जायचं म्हणलं की सरकारी वाले असतात आणि मग ती मेंढर कालावा घालत्यात. आज कुठं बसतोय काय जण वाट हा उभ्या राहिल्या ना सरांना हे अशी आता कट्टाड बिस्ताड झाली. आम्ही कोण 2-4 वर्षापूर्वी बसलो होतो तर आख पटांगण होत पण आता हे सगळी जिकडं तिकडे जागा गेलं त्याच्यामुळे मेंढराला बी चराय जागा राहिला नाही आणि पाऊस इकडं जरा कमीच आहे मामा आहे ना आताच्या पहिला पाऊसच नाही पडलेला इथं मोठ्या गावात खायचं की कुठे तोंड लावत तोंडाला जे आहे ना मेंढराच्या चारा तरी अशी बघित उभी राहतात नुसते सगुणाची जरा तब्येत बरोबर नाही पायाला तार लागल्यामुळं लंगत या 2-3 बाऱ्या सुया मारल्या ते हा मग बा नाही दरवर्षी जाताना मेंढरा बरं किंवा मग गोडे बरं असते आणि मग आपल्या बिळीचा लाडूचा आस्वाद घ्यायचा पुढचा प्रवास करायला लागतो. पेपर नाही आणला पेपर आहे ना हा खरंच पेपर नाही दिला त्यांना चालवा ही बा नाही मटकी बेळ आहे हा मस्त लाडूचं कसं काय लाडू एकदम फिका दिसते ते म्हणले आता म्हणजे कलर वापरतच नाही आता नाही वापरलेलाच बरा आहे हा ना ते म्हणजे सगळी बंदी आली आता बंदीच असू द्या बसायचं बस बसायचं ते इथं बसत्या काय आणलं तर एकट्याने नाही खावं भावा ना सगळ्याने खावा बापूला जास्त गडे बापू ते खाडावलाय हा ना गोड नाही आवड
तुम्हाला हा तुम्हाला काय आपण 2 लाडू ठेवू साईडला हा ठीक आहे आणि मग आपल्याला घे. मामाला 2 ठेवते लाडू ह्यातच भरती नाही दरवर्षी ह्या मस्जिदला ह्या बेळाने लाडू खायची म्हणजे हे होतात आठवण होती ना. होती होती कारण नाहीच मला म्हणजे लावल्यात जा तुम्ही घेऊन या. म्हणलं मग आता गावातून चालले पुढं आवडीची बेळ टाकून मोर जायचं म्हणल्यावर हा ना परत मग वर्षांच्या गावात यायचे. वर्षाने यायचं चला आता पुढच्या वर्षी खा या. खा बाबू करा सुरुवात चला. करा सुरुवात घे 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 आज मग आपणला पण उड मग वागूला जरा दे. वागू झोपला पियाला रे वागू पुढे क्या तू मग बीळ खातोय का नाही कोणाला वागू ह्या घेतो ह्या घेतो. त्याला पण दरवर्षी म्हणजे या मस्जिदला लाडू बिळ खायला भेटते. हा असं होतं याला आता जागा पण नाही बसायला राहिला. हा सगळे डेव्हलप झाले सगळं प्लॉट पडलं बिताड झाले. मिरची कधी काय हो वाघू पण चांगला आस्वाद घेतोय बेळीचा आणि लाडूचा. बेळ पण भारी आहे. आमच्या डोक्याच्या वरनच सध्या इमन प्रवास करते लोहगाव एअरपोर्टला. म्हणजे लोहगाव एअरपोर्ट आहे पुण्यात आहे आणि तिथं येऊन हे सगळे इकडून जाते त्यांचा मार्ग जो आहे. लय जोरात पाऊस आला वाटाने चालता चालता वाटाने चाललो होतो आम्ही तर चांगला वाळवाचा उतरल्यावाने बादा बादाचा आला. मग मेंढर इथं घराच्या कडेला कालावली जरा रस्त्यावर खाली राहिल्यात आहे ना या अशी थाप्याला उभी राहिल्यात आहे. ह्यो रस्ता आहे त्या रस्त्याने चाललो होतो तो पाऊस आल्यामुळे कालावल्या त्या तिकडं आप्पांनी त्याच्या पड्यात मामांनी त्या अशा गोल येड्या मीडिया म्हणजे प्रत्येक शेजवळ उभ्या केल्या आम्ही बी का तर पावसात चालत बी नाही मेंढर. हा ना पाणीच केलं त्याने पाणी आलं तेव्हा रस्त्यावर. हा मग आता निवारा भेटणं बरं झालं आपल्याला तुमच्या छत्री होती तरी पळत आलो. हा नाही तर घर आहे आपलं त्या घरा रस्त्याच्या कडेला पडवी असल्या पावसात आयो दाजीबा त्या बांगल्यात बसल्या ताई पड्यात. ज्वारांमध्ये पाणी साचल्या आता निघाल्या वाटणी. काय ठिकाणी कलवाय लागते काय ठिकाणी कलवून देत नाही तर काय ठिकाणी मोहर लावायला लागते. पुढचं बी रान उराकलं पाहिजे मजल. पाऊस तर दररोज चालू आहे. हा येऊन वय येऊन कितीतरी गेले असते सकाळधरनं. हाड हाड कुत्री बघा किती मांडाळी कुत्री मेंढराव आले मेंढराव. पाणी साचल्या असले कुत्री कोकरे बिकरे धरत्यात मेंढरू धरत्यात. काय करते 2-4 एकदम येत 6 येत आता हे 6-7 येत. आव आले आले अरे बाळा आम्ही मोर जाणार आहे मोर
लांब चाललोय आम्ही. कसं आहे वाटाने गाड्या आहेत म्हणून चाललोय असं मधनं. मग थोडासा गाड्यातनं खाली घेतल्यानंतर रस्त्यावर फरक पडतोय. मागल्या गाड्यांना वाट गावती मोर जायला. दुईकून गाड्या येतात पुन्हा मध्ये बकरी म्हणजे गर्दी होती ना. अरे बाबा तशी वाट आहे ना त्या वाटाने तशी बोलावणार आहे आम्ही. आता ते तिथं बिराड बसत त्या बिराडाला कसं नाही उठवलं हा जायनात ना. हो जातो दादा जातो. येऊन आता बघ कशी चालले पोरं म्हणतात घ्या मोर काढून. काय करा सकाळ जर 2-4 झाली ताणायची. हा ना आता तर रस्त्याला चालले तरी ते हाणाय आली. मागाशी गटराने चालले तरी ते दादा दगडी घालतात. आधार देतात एक केलं ना मेंढरू लंगड त्यांचं. आजच केलं डायरेक्ट दगड घातला मोठा गडी आणि बापी आलेला तिकडून आणि दगड घातला. आम्ही तर गटरानेच चाललो होतो. एवढं चाललो होतो रानात फक्त रस्त्याच्या कडकडे चाललो होतो. मोर पळत आला असा बाका बाका दगडी घालायला लागला तर त्या आप्पांच्या मिठीचा पाय का काय मोडला. पाय मोडला का खूप काय लंगडच झालं चालतच नाही ते. हा गेलेली जागा आहे पण देतात आपल्या आता लोक गावचा मग काय गावबळी असतो बाहेरच्या म्हणजे गाडवा वळीचा असतो बाहेरचा हुसका देते म्हणे गावचा गाव वळी बाहेरचा गाडवा वळी गावचा गाव वळी आणि लोकांच्या गावाला जाऊन गाडवा वळी सगळे सारखी नाही व नाही. काय लय आधार देतात. अयो अयो काल बिचाऱ्याने माघारी येऊन नेलं म्हणजे 1 किलोमीटर पुढे गेलेलो माघारी नेलं नेलं माहिती. आणि पुन्हा सकाळचं बी मेंढर उठून येतो आपल्या सोबतच फोन केलता हा की म्हणजे तुमचे बिराड आलते पुढं ठीक आहे म्हणलं. बिराड गोड्या घालून सुरू होतं तिथं होतो ना ते म्हणजे तुम्हाला कोण बोलेल काय होईल. लय माणूस किती दादा किती एवढं मारलं मग काय चार्जिंगची सोय पाण्याची सोय सरपणाची सोय लय म्हणजे लय आधार दिला ना. भरपूर आपल्या संस्कारात आधार दिला. हो काय हो मिठीत लागले जरा नाही जरा 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 पुट्ट जावा जरा हे जरा जरा शेळण जरा मोरच जरा की मोरच मधलं हाताच्या मोरच आरा तार लागला का दोघं बिघडतो नाही मागाच्या दोघडच लागला बाया दगडी हानीत होता तो दगड ते बाका बाका दगडीच गाडीत होता ना. ते काय त्या पंचायत मिळाला एक दगड लागला लोक काय काय लय ग दगडाचा बिरी आपल्याकडे राहायचं होतं. माणसाचा बी तो माणूस विचार करीत नव्हता. मग आता समजा मुख्य चित्राला का असं लागलं माणसाला लागलं तर जीव तरी नाही काय एखाद्या डोक्यात लागल्या. काय करायचं झालं आता तिथं दुखणच झालं त्या मिठीला. हा ना बारकी हाण नको तर काढून घेतलोय आम्ही मोकळी चालले करत नाही एक पण हाणू नको अजिबात. आता एका दगड हाणला तर रक्त निघलं आमच्या मिठीतून आणलं एका बाबाने बाबा उघड डोकं नको फिरू. त्या माणसाचा बी एका मिनिटीचा पाय मोडलाय ना आमच्याचा बी मोडलाय. अजिबात हाणायचं काम करू नको टाक ती दगडी खाली नाही ते काय करीत उगाच चाललो म्हणलं म्हणजे तुम्ही जेल फायदा खाता या. अरे हाय दादा चाललो म्हणलं ना तुला आम्ही काय मुक्काम करणार आहे काय तर उगा येतात दगडी गाडी सुटताय वाटले चाललेले दादा रस्त्याने गाड्या होत्या म्हणून आम्ही खाली बोलावल्या. हुड मोरच जाणार आहे हुड याच्यातून कशी बी बाबा दगडी घालतात मुख्य चित्राबाचा विचारले लोक करीत नाही.
आपण आता ते पोर हानीतच होतं की आणलंय का लागलाय का लागलं तुला जाऊ का ते मागायला त्या बाबांनी तिथं असं दगड घातला दादा आता आकर राखता मुंबई मी तिचा पाय केलाय पुढ अरे ते पाऊस येतोय वाटाने चालणार नीट म्हणून आम्ही इकडे बोलाव द्या आल्या का हो सगळ्या आल्या अरे देऊ देऊ आनंदाबाई निघालाय वाडा काय ग बाय का भिजली होय बघू बघू मुकाडे भिजली होती हो बाबा तू आता देव देव मग तिच्या अंगात जर्किंग नव्हतं घातलं होती का मग सीटर तू घातलं तिला का नाही घातला घाल की अंगाव ग गा थाड थाड बोलती घाल घाल ते अंगात घाल घाल ग घाल भिजलं होय बाळा तिचं ते रेनकोटचं काय होतं ना आपण पाऊस आल्यावर तरी घालायचं पडलं पण आता थंडावली जांभळ्या ग द्यायला लागल्या झोपली होती वय मी द्यायला लागल्या वरडायला ताने हा निघाला ना वाडा लय टाइम झाला दिवस गेला ना पार वायच राहिला दिवस हुड हुड आता कोकरे मिठ्या लय ताप देणार आहेत वाटत वागू तू नको जाऊ वागू जाऊ नको मिठ्या कोकऱ्याच्या बिराडाच्याच माग पळायला लागल्या कोकऱ्यांच्या आया उकरी बिराडा वराडते त्याच्यामुळं मग इथं साई मंदिर आहे बघा दर्शन घ्या त्याचं लय वाज बघा हो इथं झाड बघा ना काय आहे काय काय हो? काय हो फुड वाज बघा चाफ्याच्या फुलाचा शिर्डी साहेब मेंढरा एकदा माघारी हाणू गांधी मेंढरा मोर चालली ना पावसाने ओलं झालंय बघ फरशी घासरायचं वे वाटतंय मेंढरा गेली मोर चेहरा आहे पण लय मोठं झालं या मला आप्पा दावीत होता तिकून मी तळाच्या आतून याला काय खात नाहीत शेळ्या ते दुसरं रान गायताळ असतं रानातलं त्याला शेळ्या मेंढर खात्यात ह्याला नाही खात अजिबात बिताडाच्या आतून येते मेंढर बी चांगली चारले आम्ही दिवस गेला आता मोर बिराड पाडल्यात निघून आता हळूहळू निघायचंय वाड्या निघाले आता वाटणे मेंढ्या बिराडाव गडीभर चांगल्या दाबावल्या आम्ही माग बिराड गेली होती मोर कारण इकडं बरा जेव्हा त्या त्याच्यात चरायला गावलं जरा त्याच्यामुळे आम्हाला टाइमपास झाला नाहीतर मग मोरच जायला लागला असता एवढंच घे कोणी हुसका नाही दिला म्हणून थांबलो तासभर गेला आमचा त्याच्यात आणि मेंढराच्या पोटात पण चांगलं गेलं पोट बरं खाल्लं मेंढ्यांनी आणि आता मोर लावून निघल्यात या दमले ना मग काय दमते माणूस दिवसभर मेंढरा मग चालून चालून बिराडा आता मेंढ्या आल्या दिवस मावा आता आनंदाबाई बी पळत आली आमच्याकडे पुन्हा घालती पाहिजे ती कोण आली पुन्हा पुन्हा सांग
ऐकून ना पुन्हा आलती का पुन्हा कोण आलती हक्कून हा बाई हे बघ तुझं नाव सांग एकदा सांग लवकर सारखी कटाळती सवय ना. हा सांग बर पटकेनी आता शिकली नाव सांगाय ना बाय तू हा, सांग लवकर तुला खाऊ देते मी सांग तसं नाही बाई, नीट सांग ना, संपूर्ण नाव सांग देणार आणते आता खुर्ची दगड भेटलाय लय भारी भेटला हो. पण जागा बी मस्त भेटला आज. हो. आजचा प्रवास झाला आल्या 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 आजचा प्रवास लय सुखाचा झाला आपला सुखाचा झाला. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच थांबू धन्यवाद.